नमस्कार मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित, शोषित किंवा वंचित समाजाचे नव्हे, तर भारतातील महिलांच्या स्वातंत्र्याचे आणि समानतेचे सर्वात मोठे शिल्पकार आहेत. त्यांनी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे की समाजाची प्रगती महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते. म्हणूनच त्यांनी स्त्रियांना केवळ दया किंवा सहानुभूती न देता कायद्याच्या माध्यमातून अधिकार देण्याचा मार्ग स्वीकारला. त्या काळात हिंदू समाजात महिलांची अवस्था अत्यंत दयनीय होती. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, संपत्तीवर हक्क नव्हता, पतीच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवता येत नव्हता, घटस्फोटाचा अधिकार नव्हता, विधवांना मानमर्यादा नव्हती. स्त्रीला फक्त घरकाम आणि मूल जन्माला घालण्याचे साधन समजले जात होते. ही अन्यायकारक परिस्थिती बदलण्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू समाजातील जुनाट आणि स्त्रीविरोधी परंपरांना धक्का देण्याची धाडस केली. यासाठीच बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले. हे बिल म्हणजे महिलांच्या हक्काचे क्रांतिकारी घोषणापत्रच होते. या कायद्यामुळे महिलांना प्रथमच पुरुषा इतके समान नागरी अधिकार मिळणार होते. विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, संपत्ती या सर्व बाबीमध्ये स्त्रीला कायदेशीर संरक्षण देण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न होता. बाबासाहेबांचे मत होते की स्त्रीला स्वातंत्र्य आणि संपत्तीवर हक्क दिल्याशिवाय खरी लोकशाही येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी संसदेत अनेक विरोध सहन करूनही हे बिल मांडले. परंतु सनातनी आणि पुरुषसत्ताक लोकांनी त्याला तीव्र विरोध केला. महिलांना अधिकार मिळाले तर पुरुषांचे वर्चस्व कमी होईल या भीतीने हे बिल रोखले गेले. या अन्यायामुळे बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला. यावरून त्यांची महिलांबद्दलची बांधिलकी किती प्रामाणिक होती हे स्पष्ट होते. हिंदू कोड बिलामुळे महिलांना अनेक महत्त्वाचे हक्क आणि अधिकार मिळणार होते. स्त्रीला पतीच्या संपत्तीवर आणि वडिलांच्या संपत्तीवर समान वारसा हक्क मिळणार होता. स्त्रीला स्वतःच्या इच्छेने विवाह करण्याचा आणि अन्याय होत असल्यास घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळणार होता. बहुपत्नीत्वावर बंदी येणार होती, म्हणजे पुरुषाला एकाच वेळी अनेक बायका ठेवता येणार नव्हत्या. विधवांना पुन्हा लग्न करण्याचा अधिकार मिळणार होता. दत्तक घेण्याचा अधिकार स्त्रीलाही मिळणार होता. मुलावर आईचा देखील तितकाच हक्क मान्य केला जाणार होता. म्हणजेच स्त्रीला दुसऱ्या दर्जाची नागरिक न समजता समान नागरिक म्हणून मान्यता देण्याचा हा कायदा होता. आज अनेक महिलांना हे माहीतच नाही की त्यांना मिळालेले वारसा हक्क, घटस्फोटाचा अधिकार, पुनर्विवाहाचा अधिकार, संपत्तीचा हक्क हे सर्व बाबासाहेबांच्या संघर्षाचे फळ आहे. म्हणूनच ज्या स्त्रीने हिंदू कोड बिल वाचले नाही तिने स्वतःच्या हक्कांचा इतिहासच वाचलेला नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण हे बिल म्हणजेच महिलांच्या स्वाभिमानाचा पाया आहे. बाबासाहेब हेच खरे महिलांचे उद्धारकर्ते आहेत. त्यांनी केवळ भाषणे केली नाहीत, तर कायदे बनवून स्त्रियांना ताकद दिली. जेव्हा महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव होईल तेव्हा त्या नक्कीच बाबासाहेबांचे योगदान ओळखतील आणि त्यांचे कार्य अधिक आदराने समजून घेतील. म्हणून प्रत्येक महिलेने आणि प्रत्येक तरुणीने हिंदू कोड बिलाचा इतिहास आणि बाबासाहेबांचे विचार वाचणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तो तिच्या स्वातंत्र्याचा, सन्मानाचा आणि समानतेचा पाया आहे. बाबासाहेबांनी दिलेले हक्क जपणे आणि त्यांची कदर करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार केले नसते तर आज भारतीय महिलांचे जीवन किती कठीण, अन्यायकारक आणि गुलामगिरीसारखे राहिले असते याची कल्पनाही करवत नाही. कारण त्या काळात समाजात स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून नव्हे तर पुरुषाच्या अधीन असलेली वस्तू म्हणून पाहिले जात होते. तिचे स्वतःचे मत, इच्छा, स्वप्ने
किंवा हक्क यांना काहीच किंमत नव्हती. जर बाबासाहेबांनी कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांना अधिकार मिळवून देण्याचा संघर्ष केला नसता तर महिला आजही घराच्या 4 भिंतीतच कैद राहिल्या असत्या. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संपत्ती आणि वारसा हक्क. महिलांना हे कधीच मिळाले नसते. वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीत मुलीला काहीच वाटा मिळाला नसता. स्त्री आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे पुरुषावर अवलंबून राहिली असती. पती किंवा कुटुंबाने घराबाहेर काढले तर तिच्याकडे जगण्यासाठी कोणताही आधार नसता. त्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य असुरक्षित आणि परावलंबी राहिले असते. आर्थिक स्वातंत्र्य नसल्यामुळे तिचा आत्मसन्मानही हिरावला गेला असता. तसेच घटस्फोटाचा अधिकार नसल्यामुळे कितीही अत्याचार, मारहाण, मानसिक छळ झाला तरी स्त्रीला ते सहन करतच जगावे लागले असते. पती दारुडा असो, क्रूर असो किंवा दुसरे लग्न करणारा असो तरी तिला त्याच्याशी बांधून ठेवले गेले असते. पुरुषाला अनेक बायका ठेवण्याची मुभा असते, पण स्त्रीला दुसरे आयुष्य जगण्याचा हक्क नसता. म्हणजे तिचे आयुष्य कायम अन्याय सहन करण्यातच गेले असते. विधवांची अवस्था तर अधिक भयानक राहिली असती. पती मेला की तिचे आयुष्य संपल्यासारखे समजले गेले असते. तिला पुन्हा लग्न करता आले नसते. समाजात मान मिळाला नसता. तिला अपशकुनी समजले गेले असते. अनेक ठिकाणी तिला अपमानित आणि उपेक्षित जीवन जगावे लागले असते. बाबासाहेबांच्या कायद्यामुळे विधवांना सन्मानाने पुन्हा संसार करण्याचा अधिकार मिळाला. याशिवाय दत्तक, मुलावर हक्क, विवाहातील समानता या सर्व गोष्टी स्त्रियांना मिळाल्या नसत्या. मुलावर फक्त वडिलांचाच अधिकार राहिला असता. आईचे स्थान दुय्यमच राहिले असते. स्त्रीला स्वतःची निर्णय घेण्याचा अधिकार नसता. म्हणजे ती कायम पुरुष सत्ताक व्यवस्थेची गुलाम बनून राहिली असती. म्हणूनच जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिले नसते तर महिलांचे जीवन आजही अन्याय, असमानता आणि गुलामीने भरलेले असते. त्यांनीच महिलांना मानव म्हणून जगण्याचा, सन्मानाने उभे राहण्याचा आणि समान हक्क मिळवण्याचा अधिकार दिला. त्यामुळे बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने महिलांच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार आणि उद्धारकर्ते आहेत. त्यांच्या संघर्षामुळेच आज महिला शिक्षण, नोकरी, संपत्ती, विवाह आणि स्वाभिमानाने जगण्याचे स्वातंत्र्य उपभोगत आहेत.